आज तर एवढं समजलं की कोशिश करत राहिले पाहिजे, कारण की मी व्हिडिओ बनवत आहो, इंस्टावर टाकत आहो, व्ह्यू खूपच कमी येत आहे. यूट्यूबवर पण टाकत आहो तरी कमीच व्ह्यू येत आहे, 500-400 का होय का माहीत नाही. पण आज नाही तर उद्या ते व्ह्यू पण मस्त वाढत जाणार. एक दिवस येईल माझा पण की मस्त बढिया व्ह्यू येईल आणि मी अशीच डेली बनवत राहील. तुम्ही पण माझ्या व्हिडिओला लाईक नक्की करा, सपोर्ट करा मला. ते म्हणते ना, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती, और जो हार गया उसे बाजीगर कहते, बाजीगर. असो, मग मी डेलीच्या प्रमाणे शुभ मोबाईल शॉपिंगमध्ये पोहोचली. मग कबीर वगैरे होता तिथं, म्हणते बुवाजी बैठो बैठो, तो मस्त क्यूट बोलते. मग मच्छीला दाणे वगैरे दिली, त्यांना भूक लागते. मग दादा म्हणे हे घे पकड, म्हणे स्कार्फ करायचं आहे म्हणे. मग ते केलं आणि न्यू स्टॉक आला होता, आयफोन 12, 13 वगैरे. आणि मग ते चेकिंग वगैरे चालू होतं. मग व्हॉट्सअपवर खूप सारे चॅट वगैरे होते, तर मग मी कस्टमरशी चॅट करू लागले, कारण की कस्टमर आले पाहिजे तेव्हाच माझं पोट भरण. मग मी घरी गेली, भूक लागली होती, जेवण गिन केली. मग हे होती गाय, त्या हमेशाच भेटते म्हणले. मग पुन्हा पोचली. अंजली म्हणते तुझा कॅमेरा चांगला नाही, म्हणते माझा कॅमेरा चांगला आहे. म्हणलं हो ते तर आहेच म्हणलं. मग मोबाईल चेकिंग वगैरे चालू आमचे, एक 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 करून चेक केली. मग बजाज फायनान्सची एंट्री करायची होती. मग हा आला नवदीप, माझा भाऊ. ते म्हणजे घेऊच नको म्हणे, मला घेऊच नको, तरी मी घेतली त्याला. आता त्याला व्हायरल केल्याशिवाय राहत नाही. त्याला हा व्हिडिओ नक्की पाठवा. मग वहिनीनं चिवडा बनवला होता, चिवडा पाठवला होता शॉपमध्ये. ते तिळगुळचा कार्यक्रम होता, का चिवडा होता एक नंबर, मला तर खूपच आवडला. मग माझ्या बहिणीने चिकन बनवला होता एक नंबर, तेही खूप छान होता. मग मस्त पटपट खाल्ली मी आणि बहुतच टेस्टी होता. मग असीमनं पैसे दिले होते, ते पैसे घेतले मी आणि टाकून दिले मडक्यामध्ये, कारण की माझ्या खिशात जर राहिले तर खर्च होऊन जाते. मग रात्री मी दात घासायला लागत आहे, कारण की